आता 5 वर्ष घरी असताना हे असं राजकारण न करता लोकांचं काहीतरी मदत करा, खाली बसून असं काहीतरी व्हिडिओ काढून लोकांना भडकवून मेळघाटात गेल्या काही दिवसापासून वाघाच्या हल्ल्याच्यानं अरे बापा रे बेकारच कंडिशन होऊन बसली भाऊ. तुम्हाला काय सांगू मी, 4-5 जीव गेले म्हटलं त्याच्यात, आणि वाघ अजूनही बादशाह फिरणार. तो काय वाघ काय सारेचाच राजा आहे. तर त्या वाघाच्या संबंधित काल म्हणजे या ठिकाणचे जे आमदार आहेत शिवराजी काळेचे सुपुत्र यशवंतराव काळे यांना काल वनमंत्र्याची भेट घेतली. लाईक साहेबांची भेट घेतली म्हणजे तुम्ही काय झाली चर्चा सांगा जरा सर. काल वनमंत्री गणेश नाईक साहेबांची त्या दालनात वाघाच्या हल्ल्याच्या विषयात बैठक झाली. या बैठकीत गणेश नाईक साहेब तसेच मेळघाटचे आमदार शिवरामजी काळे साहेब हे VC द्वारे त्या बैठकीत उपस्थित होते. तसेच पडनेराचे आमदार रविभाऊ राणा हे सुद्धा या मीटिंग मध्ये उपस्थित होते आणि CCF रेड्डी हे सुद्धा मीटिंग मध्ये उपस्थित होते. या मीटिंग मध्ये सर्वप्रथम आम्ही जे वाघानं एका 1-1.5 महिन्यात कमीत कमी 5 ते 6 लोकांचं जे बळी घेतलं त्याबद्दल पूर्ण माहिती गणेश नाईक साहेबांना दिली. गणेश नाईक साहेबांना माहिती दिल्याबरोबर साहेबांनी CCF रेड्डी यांना स्पष्ट आदेश दिला की बा त्या नरभक्षी वाघाला ताबडतोब ताब्यात घेऊन त्याला दुसऱ्या जंगलात सोडण्यात यावे आणि त्या आता जे मागील घटना झाली प्रेम मुन्ना कासदीकर त्या गरीब घराण्याचा कुटुंबातला तो एक वनमजूर होता. तो ऑन ड्युटी त्याची मृत्यू झाली. त्याच्या मागे त्याची धर्मपत्नी तसेच लहान लहान 3 मुलं आहेत. तर तात्काळ त्यांच्या पत्नीला अनुकंप तत्वावर नोकरी देण्यात यावे असे स्पष्ट निर्देश नाईक साहेबांनी CCF रेड्डी यांना दिली. तर मला असं माहित झालं की काही जणांचं असं म्हणणं आहे किंवा तुम्ही जसं पाहिजे तसं आदिवासी बंधूची काळजी घेऊन नाही राहिले, वाघाचे हल्ले होऊन राहिले आणि तुम्ही ज्या पद्धतीनं आक्रमक भूमिका घेऊन अधिकाऱ्याला सांगून ते करून राहिले, हाय तुमच्यावर थोडासा आरोप होता बा इकडून तिकडून. आम्ही जिथं पण घटना घडली ताबडतोब आम्ही आमच्या आदिवासी बांधवांच्या पाठीमागे उभं राहतो आणि त्यांना जिथं काही मदत लागते, जिथं काही त्यांना सहकार्य करावं लागतं तिथं आम्ही खंबीरपणे उभं राहतो. तर यशवंतराव मला एक गोष्ट सांगा, आता कसा आहे वाघाचा हल्ला झाला ते अनपेक्षित होणारी गोष्ट आहे. काही मागून आला वाघ आणि घुसलून माणसाला पकडून गेला, आपण त्या साऱ्या गोष्टी दुर्दैवीत आहेत. पण राजू करता माणसाला प्रेम करायची एकदम जवानात पोरगा. तुम्ही सांगत आहे बायकोला तुम्ही नोकरीचं हे केलं, पण याच्याशिवाय बाकीचे लोकांच्या घरी कोणाही घरचा करता माणूस असते काही कमावता असते, तर त्यासाठी भरीव निधी कोणत्या पद्धतीचा दिला आहे त्यासाठी अजून तुमची भविष्यात अजून ते शासनाकडे मागणी आहे का? नक्कीच काल झालेल्या बैठकीमध्ये गणेश नाईक साहेबांना एकच सांगितलं आहे की बा मेळघाट हा एक फॉरेस्ट एरिया आहे, टायगर एरिया आहे. इथे जे काही घटना घडतात आमच्या आदिवासी बांधवांसोबत यांना आर्थिक मदत तर मिळालीच पाहिजे. आर्थिक मदत सोबत त्यांच्या कुटुंबांना कुठंतरी शासकीय कामात सेवेत त्यांना समावेश करून घ्यायला पाहिजे. हे सुद्धा आम्ही गणेश नाईक साहेबांना सांगितलंय. आणि आतापर्यंत त्याला किती रुपयाची मदत दिली त्याचं थोडीशी माहिती आमच्या म्हणजे प्रेक्षकाला माहिती द्या. आतापर्यंत त्यांना सुरुवातीला 5 लाखाचा चेक दिला आहे. बाकीचे जे अमाऊंट आहे ते त्यांना काही दिवसात सुपूर्द केलं जाईल. तर सध्या जे वाघाच्या हल्ल्याहून की नाही असे चर्चा होऊन राहिली, वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होऊन राहिले, असं तुम्हाला वाटून राहिलं का की एक जंगलातल्या दुसऱ्या प्राण्याच्या जो हल्ले होऊन राहिले याच्यातून हे राजकारण जे आहे की हे जरासं वैयक्तिक पातळी होऊन राहिलं किंवा आरोप करून राजकारण टाकण्याचा प्रयत्न होणार असं वाटून राहिलं, तसं नेमकं तुमचं काय म्हणणं आहे का? हो नक्कीच. आता आपण पाहूनच राहिलो लोक एक घटनेला घेऊन राजकारण करून राहिले. आता काही लोक काय करत आहे, स्वतः जाऊन तिथं लोकांना भडकून एक व्हिडिओ काढून सोशल मीडियावर आपली प्रसिद्धी करायला, एक आपलं प्रसिद्ध हे नाव झालं पाहिजे त्यासाठी ते राजकारण करत आहे. तर त्यांना एकच सांगू इच्छितो की आम्ही कोणत्याही मुद्द्यावर राजकारण करत नाही. आम्ही जिथं आम्हाला लोकांमागे आम्हाला उभा राहायची गरज पडते तेव्हा आम्ही खंबीरपणे, मी नाही आमदार साहेब
नसले तर मी नाही तर आमदार साहेब आम्ही त्या व्यक्तीबरोबर ज्या घटनेत मृत्युमुखी पडला त्यांच्या घरी किंवा स्पॉटवर ऑन द स्पॉट आम्ही व्हिजिट करतो आणि त्या घटनेचा पाठपुरावा इथून तर दिल्लीपर्यंत मुंबईपर्यंत नेण्याचे पूर्ण प्रयत्न करतो. अजून त्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की आता 5 वर्ष घरी असताना हे असं राजकारण न करता लोकांचं काहीतरी मदत करा. खाली बसून असं काहीतरी व्हिडिओ काढून लोकांना भडकवून असं राजकारण करता येत नाही. तर ते होते यशवंतराव काळे, आमदार काळे याची सूचक म्हणजे कसं आहे, सध्या मेळघाटात ज्या पद्धतीनं वाघाच्या हल्ल्याच्या नावाचे वज्र दहशत होऊन गेला, एवढी दहशत होऊन बसली की लोक जंगलात फिरायला वावरात जायला त्रासून राहिले. हे 5-6 हल्ल्याच्या म्हणजे, आणि मी पाहिले होते एकदमच कंडिशन खराब आहे. तर त्या वाघाले लवकरात लवकर पकडण्यात यावं याविषयी सन्माननीय वनमंत्र्यासोबत काल त्याच्या दालनात बैठक झाली आणि वनमंत्र्यानं ताबडतोब CCFले तशा पद्धतीचे आदेश देऊन त्या वाघाले जेरबंद करण्याची सूचना केली आहे. आता वाघ पकडला गेला जाते, त्या वाघाला पकडल्यावर त्याची कोण्या ठिकाणी पाठवली जाते हा नंतरचा प्रश्न. पण सर्वात मोठं चॅलेंज सध्या असेल, हे चॅलेंज जे आहे हे वन विभागाले आहे की तो नरभक्षकच बनला लागेल. या नरभक्षक वाघाले कोण्या पद्धतीनं वन विभाग लवकर पकडते. पण बोलताना त्याने एक टोमणा मारला, तो सूचक इशारा कोणाजिकडे मला काही समजलं नाही की या प्रकारच्या गोष्टीचं राजकारण करून तशा पद्धतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून काही जण म्हणते राजकारण खेळायचा प्रयत्न करतात. हा इशारा कोणाच्या इकडे ते काय माहित बा. पण बातमी जशी आहे तशी गावरान 90 वर.